गिरीश महाजन पक्ष फोडण्यासाठी भाजपनं नेमलेले दलाल अशा शब्दात संजय राऊतांनी हल्लाबोल केलेला आहे। महाजनांच्या 10 पिढ्या आल्या तरी आमचा पक्ष संपवू शकत नाही असं संजय राऊतांनी म्हटलंय। गिरीश महाजनांनी केलेल्या वक्तव्याचा राऊतांकडून समाचार घेण्यात आलाय। ठाकरे गट निस्तेनाबूत होण्याच्या मार्गावर आहे असं गिरीश महाजन यांनी म्हटलंय। ठाकरेंसोबत कोण राहणार कोण नाही हे येत्या 8 दिवसांमध्ये कळेल असा दावा महाजनांनी केला होता। उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आहे। हा गट मला वाटतं आता जमीनदोस्त निस्तेनाबूत होण्याच्या मार्गावर आहे। नाशिकला आता ते संघटनात्मक गोष्टींवर चर्चा करून गेले। त्यांच्याकडे तर तुम्ही बघा या 8 दिवसामध्ये कोण राहील कोण राहणार नाही म्हणून। त्या माणसाच्या बडबडीमुळे त्या वागण्यामुळे सगळे लोक परेशान आहेत। मला वाटतं स्वतः उद्धवजी परेशान असतील, पण ते आउट ऑफ कंट्रोल झालेलं आहे। आउट ऑफ कंट्रोल झालेलं आहे काम यांचं, आणि म्हणून अशा या बडबडीमुळे हा सगळा पक्ष आता म्हणजे मी सांगू शकत नाही, मला शब्द नाही त्यांच्याबद्दल, पण हा पक्ष संपवण्यासाठी मला असं वाटतं की संजय राऊत पुरेसे आहेत। पोलीस आहेत, पैसे आहेत प्रचंड, टेंडरबाजीतून खंडणीतून, आणि त्या ताकदीवर लोकांना धमक्या देऊन पक्ष फोडायचे, आणि त्यासाठी जे दलाल नेमलेले आहेत भाजपने, त्यातले एक दलाल म्हणजे गिरीश महाजन। मी तर पक्षाचा पाईक आहे। मी 35 वर्ष झाले, 60 टर्म झाले निवडून येतोय। मी कोण आहे काय सर्वांना माहीत आहे। पक्षासाठी तर मी काही करेल, पक्षासाठी मी काय करेल, पण त्या पक्षाच्या वाढीसाठी मी करेल। तुमच्यासारखा पक्षाला रसातळाला नेण्यासाठी मी दलाली करणार नाही। बाळासाहेबांच्या विचाराला तुम्ही हिंदुत्वाला तिलांजली दिली, आणि त्या शिवसेनेला उद्धवजींना खुशाल त्या काँग्रेसच्या मांडीवरून बसवलं, आणि सगळी शिवसेनाच तुम्ही संपवली, आणि तुम्ही काय गप्पा करतात। आणि अजूनही तुमची सगळी ही बडबड बंद झाली नाही तर मला वाटतं उद्धवजी तुमचं देवच आता भलं करो। मला त्यांच्याविषयी का फार बोलावं असं वाटत नाही। पुढे जाणार पक्ष, ज्या दिवशी आमच्याकडे सत्ता असेल त्या दिवशी पक्ष बदलणारा पहिला माणूस गिरीश महाजन असेल। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना ह्यांच्या चौकशा सुरू झाल्या होत्या, तेव्हाचे पक्ष बदलायला तयार होते। सर्वांना माहित आहे मी लहानपणापासून बालपणापासून स्वयंसेवक आहे। संघाचा मी स्वयंसेवक आहे। 35 वर्ष झाले सतत मी भाजपमध्ये 7 वेळा निवडून आलेलो आहे। सर्वात सिनियर मी या ठिकाणी आहे। माझ्या मनामध्ये हा विचार कधी आलाच नाही। तुमच्यासारख्यांच्या मनात असे बुरसटलेले विचार येतात, इकडे जाऊ का तिकडे जाऊ, पक्ष याच्या दावणीला बांधू का त्याच्या दावणीला बांधू। आमच्यासारखे कार्यकर्ते एका विचाराने प्रेरित झालेले आहेत। आम्हाला कुठेही जायची गरज नाही। सत्ता असो का नसो, 20 वर्ष मी विरोधात होतो, त्यावेळेला मलाही खूप आमिषं दाखवण्यात आली, खूप आमिषं दाखवण्यात आली, पण मी किंचितही माझ्या विचारापासून दूर झालो नाही, आणि आता काही प्रश्नच येत नाही।